की पहिले सुरुवातीला याची वाढ होत नव्हती आणि याची वाढ वगैरे केली आहे, याला काय वाढीसाठी दिलं होतं, ग्रोथ जबरदस्त झाली ते स्वतः सांगतायत, तेही सांगणार आहे. आणि आता जो प्रॉब्लेम दिसतोय त्याच्यावर आपण बोलू. तर इथे बघा ही जे पान आहे, हे पान जशी ग्रोथ पाहिजे तसं होत नाही, असं वाकडं तिकडं म्हणजे जसं कातडी जळाली होती ना तसं होत आहे. याच्या मागचं मेन कारण जे आहे तुम्हाला जर सांगायचं झालं तर याच्या मागे असणारे हे बघा तुम्हाला मव्वा तुडतुडा थ्रिप्स दिसायला लागला आहे मित्रांनो. हे काय करतात, थंडीमध्ये वांग्यामध्ये आईचा अटॅक कमी असतो, पण मव्वा तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स काय करतात, पूर्ण नसांमधलं जे रक्त आहे, हिरवं रक्त त्याचं ते शोषून घेतात आणि हा पत्ता परिणामी असा होतो, मग कडाने वाकडा पिवळा पडायला लागतो आणि झाडाची ग्रोथ होत नाही. तर अशा स्टेजला काय स्प्रे घ्यायचा आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडोफिल कंपनीचं शॅपर 3 ग्रॅम प्रति लिटर पंप, त्याच्यामध्ये बायो 303 किंवा अजून दुसरं कुठलं बायोकेमिकल जसं की पासम झालं, जसं की भरपूर आहेत, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. त्याच्यामध्ये एखादी चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक साप घ्या, नॅन्ट्राकॉल घ्या, नेटिव्ह घ्या. खूप काही गरज नसते या दिवसामध्ये आणि खूप चांगली ग्रोथ होते, एकदम चांगला रिपोर्ट तुम्हाला निघून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे हा जो प्लॉट होता यांनी काय केलं होतं, खोल खड्ड्यात लावलं होतं, तर मुळांची ग्रोथ होत नव्हती, तर शेंडा निघायला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांना एक फॉर्म्युला दिला होता. त्याच्यामध्ये आपण हॉगर म्हणून एक प्रोडक्ट आहे जे इंडोफिलचं आहे, त्याच्यामध्ये 70% डेनोटिफ्युरॉन जे मव्वा तुडतुडा पांढरी माशीला चांगला रिपोर्ट देतं. त्याच्यासोबत दुसरं जे होतं त्यांना वाढीसाठी दिलेलं होतं, माझ्या मित्राचीच कंपनी आहे, खूप चांगलं प्रोडक्ट त्याचे म्हणजे दादांनी सांगितलं आहे, चांगले रिपोर्ट आलेत त्याचे. हां द्या ना. त्याचे चांगले रिपोर्ट आलेत म्हणे, म्हणजे शेंडा वगैरे करायला. आता त्याच्यात काय घटक टाकलेला आहे त्यांनी देव जाणो, पण ते सांगतायत की रिपोर्ट चांगला आला आहे. म्हणजे आम्ही असंच प्रयोगासाठी घेतला होता. हे बघा हे दोघंच दिले होते पावडर, जास्त काही दिलं नव्हतं. हे ऑगर आहे आणि हे आहे. आता हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही बघू, टिकटॉक म्हणून आहे, चांगला प्रोडक्ट ते सांगतायत, चांगलं आहे ग्रोथ वगैरे शेंडा वगैरे निघाला. म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत मला तरी असं वाटतं की याच्यात काय असेल तुम्ही गेस करावं, म्हणजे तुम्हाला समजेल. मला तर नाही समजत आहे, पण जे याच्यामध्ये जाणकार आहेत, कारण की तिथे काहीच नव्हतं पॅकेटवर, तर आपण ते बघू सांगू नाही शकत याच्यामध्ये घटक काय, पण शेंडा जबरदस्त काढून दिलेला आहे. आता अशानंतर काय करायचं आहे, अशानंतर आम्हाला मित्रांनो आता कुठेतरी फुलं दिसायला लागलेत आणि याची ग्रोथ करायची आहे. तर इथे 14-48 N20 आता एकदा देऊ, नंतर 13-13 देऊ, नंतर कॅल्शियम बोरान देऊ, नंतर सेटिंग व्हायला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. नंतर मग आम्ही 042-47 किंवा मग 052-34 घेऊ. अशा पद्धतीने याला ट्रीटमेंट होऊ. ह्या वांग्याला ह्या दिवसामध्ये असं जास्त काहीच लागत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे आई वगैरे पडत नाही. साधं इमामॅक्टिन वगैरे मारा, तुम्हाला खूप महागड्या औषधं असं घेण्याची गरज नाही. यासाठी एवढंच. माहिती आवडली असेल तर इंस्टाला असेल तर फॉलो करून घ्या आणि यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.